नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसएचजी प्रोफाइल बद्दल जाणून घेऊ. चला एसएचजी वर क्लिक करूया. येथे तुम्हाला ग्रामपंचायत दिसेल. तुम्ही ते ड्रॉप डाऊनमधून निवडू शकता. तुम्हाला गाव दिसेल. ब्लॉक ॲडमिनने तुम्हाला नियुक्त केलेल्या सर्व पंचायती येथे दिसतील. माझ्याकडे फक्त एकच नियुक्त आहे, त्यामुळे फक्त एकच पंचायत दिसते. येथे तुम्ही सक्रिय बचत गट पाहू शकता. जर तुम्ही निष्क्रियवर क्लिक केले तर निष्क्रिय बचत गट दिसतील. पेंडिंग फॉर अप्रूव्हल मध्ये तुम्हाला नवीन एसएचजीएस दिसतील जे तुम्ही लोकोज ॲपद्वारे तयार कराल. जोपर्यंत बचत गट मंजूर होत नाही तोपर्यंत तो सक्रिय बचत गटात दिसणार नाही. बीपीएमच्या मंजुरीनंतरच तो एसएचजी सक्रिय होईल. चला ॲक्टिव्हवर क्लिक करूया. एनआरएल मीजमध्ये या एसएचजीला प्रवेश दिल्यानंतर आता ते आम्हाला पब्लिक ओज ॲप्लिकेशनमध्ये दिसत आहे. आपल्याला त्या सर्वांचे प्रोफाइल पूर्ण करावे लागेल. येथे सर्वप्रथम आरती महिला स्वयंसहाय्यता गट आहे. मी तुम्हाला या बचत गटाची संपूर्ण प्रोफाइल दाखवतो. तुम्हाला सर्व बचत गटांची नावे वर्णक्रमानुसार दिसतील. हा कोड तुम्हाला दाखवला जाईल. बचत गट स्थापनेची तारीख येथे असेल. तुम्ही बचत गट सदस्यांची संख्या पाहू शकता. चला 3 ठिपक्यांवर क्लिक करूया आणि एसएचजी प्रोफाइलसाठी आणखी काही पर्यायांबद्दल जाणून घेऊया. येथून एसएचजी प्रोफाइल पूर्ण होईल. तुम्हाला येथे सारांश पाहता येईल. आता तुम्हाला सारांश रिकामा दिसेल. काही तपशील आधीच येथे आहेत जे नरलमध्ये गहाळ होते. उर्वरित तपशील येथे रिक्त दृश्यमान आहेत. चला मागे जाऊन पुन्हा 3 बिंदूंवर क्लिक करूया. पुनरावलोकन करा आणि अपलोड स्थिती पहा. जेव्हा तुम्ही एसएचजी अपलोड करता तेव्हा तुम्हाला येथून स्टेटस पाहता येईल. एसएचजी यशस्वीरित्या अपलोड झाला आहे की नाही. जर तुम्ही रिव्ह्यू आणि अपलोड डेटामधून एसएचजी अपलोड केले तर तुम्ही येथून डेटा डाउनलोड कराल. जर तुम्हाला या बचत गटाशी संबंधित काही डेटा दिसत नसेल तर तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता. डेटा रिफ्रेश करा. तुम्ही डेटा रिफ्रेश करा बटणावर क्लिक करून डेटा रिफ्रेश करू शकता. जर तुम्हाला एसएचजी निष्क्रिय करायचे असेल तर ते येथे करता येते, परंतु स्थलांतरित एसएचजी निष्क्रिय करण्यापूर्वी सर्व सक्रिय सदस्यांना निष्क्रिय करावे लागेल. तरच तुम्ही ते निष्क्रिय करू शकता. एसएचजी हटवा. फक्त नवीन एसएचजी हटवता येतात. जर चुकून नोंद झाली असेल तर स्थलांतरित बचत गट हटवता येणार नाही. आता आपण एसएचजी प्रोफाइलकडे जाऊया. पुढील व्हिडिओमध्ये आपण एसएचजी प्रोफाइलची मूलभूत माहिती पाहू.